मी ही साबुदाण्याची खिचडी खायला 200 किलोमीटर मुंबई टू पुणे 152 किलोमीटर बाय ट्रेननी ट्रॅव्हल केला. धुकं आणि वॉटरफॉल बघत 152 किलोमीटर कसे गेले समजलंच नाही. त्यानंतर 48 किलोमीटर टॅक्सीने ट्रॅव्हल केलं. जशी पोहोचली तशी किचन मध्येच गेली. त्यांनी अगोदरच साबुदाणे ओव्हरनाईट भिजत ठेवले होते आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट पण करून घेतलं होतं, थोडंसं जाड असं. बटाटे पण उकडून ठेवले होते. मग कढाईमध्ये तेल घालायचं. तेल तापोस तोपर्यंत मिरच्या कापून घ्यायच्या. मग तेल तापल्यानंतर त्यात मिरच्या टाकायच्या, मग मीठ टाकायचंय, उकडलेले बटाटे क्यूब्स मध्ये कापून टाकायचे आणि त्याला नीट परतून घ्यायचे. त्याच्यानंतर ते साबुदाणे टाकायचे. असे करून घ्या म्हणजे ते सुटसुटीत होतील आणि सगळे आपले साबुदाणे त्यात टाकायचे. मग 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाका. मग त्याला नीट परतून घ्या आणि आजची टीप ऐका. झाकण ठेवल्यानंतर थोडासा तेलाचा टिपका कडे सोडायचा आणि परत ठेवायचं म्हणजे चिकटत नाही त्याच्यावर. हे केल्यानंतर मग रेडी झाली आपली साबुदाण्याची खिचडी. मग मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्याच्यासोबत लिंबू पण घेतला. खाली बघा किती मस्त आहे. मग सगळ्यात पहिले या दोघांना खायला दिलं. उपास नसताना पण खिचडीच्या मागं पागल येते लोक. मग फायनली मी खाल्लं, ज्याच्यासाठी मी एवढं ट्रॅव्हल करून गेले आणि खायला तर खूप टेस्टी वाटत होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब